मोबाईल मुळे काय काय झालं नीट ऐका, जोरात बोला. डोळे गेले, आवाज कमी येतोय. डोळे, कंबर गेली, बसून बसून कंबर गेली. डोळे गेले, कंबर गेली, मेंदू गेला. चला फास्ट. डोळे, कंबर, मेंदू, झोप गेली. झोप येत नाही, झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. अरे क्वार्टरला काय लागतं? पाणी. पाणी. अजून चकना. क्वार्टरला काय लागतं? चकना. अजून सोडा. आपल्याला वरचढ माल भेटला. चला पटकन. ते क्वार्टरला लागतात पैसे. पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी करून भारी मोबाईल घेतला. गेम सुरू झाला. 2-3 गेमचे नाव सांगा पटापटा. जुडो, पबजी, फ्री फायर. तुम्हीच म्हणा, मला म्हणता येईल. हे कॅरम. करेक्ट. आणि गेम खेळता खेळता ऍप सापडला आणि ऍपवर दुस्ती झाली कुणाशी? पुरीशी म्हणताय, पुरीशी. दुस्ती झाली पुरीशी. जोरात बोला. तिनं आपल्याला पाहिलं नाही, आपण तिला पाहिलं नाही, पण गडी कामाला लागला. करेक्ट. तिनं ओळखलं, हा कामातून गेला. तिनं येतं एटीएम मोकळा, हा भिकारी. प्रेम वाढलं, पळून जायचं ठरलं, पळून गेले. पैसे संपले, प्रेम कमी झालं. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला. करेक्ट. याला लोड आला, यानं तिच्या ठून दिली. ती निघून, याला टेन्शन आलं. हा मोकार पेला जागेवर. आणि त्याच्या डाव्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू दाव्या. अरे बाबा, वांज नावाचं झाड आहे इथे आपण, आणि त्या झाडाला पाणी घातल्यामुळे खाली मुळी वाढली. त्या मुळीचं नाव अज्ञान आहे. आणि आज सगळी जनता कशात आहे? अज्ञाना. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही, मेलो, आणि माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले. समजा मला फायदा काय? मी जाणार उलथून. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. आणि ते नाही आले तरी मला कोणीतरी. मग आपलं जगास काय राहिलं? लोकांना भ्रम आहे का मी गेलो काय होईल? काहीच होत नाही. काही लोक म्हणते बा माझा एवढा मोठा कारभार आहे आणि मग मी गेलो कोण पाहिजे? तू जाणं गरजेचं आहे. काही होत नाही. 1.5 महिना नाही झाला अजून. 1.5 महिना झाला नाही अजून. महाराज अनाथाची माय सिंधुताई सपकाळांना लोक विसरली. महिना झाला नाही अजून लता दिदीला लोक विसरली. अब्दुल कलामांसारख्या विद्वानाला लोक विसरली. आणि अटल बिहारी सारख्या राजकीय योद्ध्याला लोक विसरली. इंदुरीकर कोणत्या झाडाचा पान आहे? आणि लोक म्हणते मामा 10-12 बँका येईल मग मी गेलो कारभार कोण पाहिजे? काहीच नाही. फक्त भावपूर्ण श्रद्धांजलीचं बोर्ड लावणार, 2 टाइम दणकून जेवणार, लोक घरी येणार. याच्यावर तुमचं मत काय? लोकांना काही घेणं नाही. हा भ्रम आहे, भ्रम.
आणि आपली सगळी जनता कशात आहे? भ्रमात. आजीबाई म्हणते मी गेलो पप्पाचं कसं होईल. तू जाणं गरजेचं आहे बाई. तूच पप्प्याचे बिस्किट खातील. कितीला आहे तू? बाजूला आहे. घड्याळाला काटे किती? 12. घ्या. सैराट मधलं सगळ्यात गाजलेलं गाणं कोणतं रे? सैराट मधलं सगळ्यात गाजलेलं गाणं झिंग झिंग झिंगाट. करेक्ट. आणि सैराट म्हटली ती नटी कोणती रे? आरशी. करेक्ट. आणि तो कोण आहे? परशा. करेक्ट. घ्या वारसदार. हे आपल्या इस्टेटीचे आपण पाणी घालून इकितोय. अरे कलियुग आहे. 2 रुपयानं दूध वाढलं तर इळभर पट्टी चालू होती टीव्हीला. दुधाला भाव वाढ 2 रुपये. पण इळभर बाटा दुधाला भाव वाढला. आणि खाद्य 45 न वाढलं, पट्टी झाली नाही. एक खटी खाद्य 1800 रुपये झालं. सरकी 50 किलो. कुणी म्हणलंच नाही खाद्य वाढलं. असंच 1850 रुपये सरकी झाली. शेतीमधली एकही खताची गोण 1000च्या खाली नाही. अमोनियम सल्फेट 750, DAP ते 1700. पण कधी पट्टी नाही आली. 2 रुपये दूध वाढलं, पट्टी 13 केळं वाटले वाढदिवसाला. 13 केळं. पण इळभर पट्टी. फळे वाट 13 केळं. त्यातले 11 कार्यकर्त्यांनी खाले. 2च केळं राहिले. फळे वाट 3च रगा वाटल्या. 3च रगा. उबदार वस्त्रे वाटत. आणि भिकारी झोपल्यावर रगा वळून आणल्या. झाकली 1.25 लाखाची. शिळीला बकरू झालं का क्लिप? झालं वांस. सरळ बसा. आले पोरं पटकान. बैठे सावधान. आता गावातली पुढारी, बचत गटाच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, क्लिपा बिल्पा टाकणारे नीट ऐका. तुम्हाला प्रयोग दाखवतो आता. इंदुरीकर काही बोलला का लगेच टीव्हीला पट्टी. वादग्रस्त विधान. आता लगेच म्हणायचं इंदुरीकरांनी शेतकऱ्याच्या भावना दुखावल्या. ठोका त्याच्या. महाराज ऐका आता तुम्हाला प्रयोग दाखवतो. सगळे क्लिप आहे. बैठे सावधान. शाळा सुरू झाली. आवाज कमी येतोय. शाळा सुरू झाली. हो. क्लास सुरू झाले. हो. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन संगत कसे राहतील? ऑनलाईन ऑफलाईन ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. खोटं बोलायचं. तुम्ही कीर्तनात बसले. खोटं बोलायचं. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते. गोष्ट खरी का खोटी? खरी. करेक्ट. तुम्ही ऑनलाईन क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते. गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईन ना अभ्यास केला. तुम्ही आवाज कमी येतोय. तुम्ही ऑनलाईन ना अभ्यास केला नाही. पण तुम्हाला नाद लागलाय. कशाचा? मोबाईलचा. करेक्ट. जोरात बोला आता. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकाल? चला पुढे आता. अज्ञान नावाच्या मुलीच्या वर काय येईल रे? डायरेक्ट. अरे खाली गेलं मूळ, वर आलं खोड. करेक्ट. ऐका. वाज नावाचं झाड आहे.
मुळी आहे आणि अहंकार नावाचं खोड आहे. आणि अहंकार नावाच्या खोडाला 12 फांद्या आहेत. मोजा 12 फांद्या. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनसना, तितिक्षा. आवाज नावाचं झाड, अज्ञान नावाची मुळी, अहंकार नावाचं खोड, त्या खोडाला 12 विकाराच्या फांद्या, त्याला ही सगळी पानं आणि त्याच्यावर एक फुल. फुला नवीवाला कोण आहे इथं? नवीचा वर्गात बोलला. फुल फुल 10वीचा. तू कितीला आहे? 8वीला आहे का? फुलाला 4 भाग आहेत. निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग. सेमीवाले असले आणि इंग्लिश मिडियम असले, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड कायनॅशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. फुलाला 4 भाग आहेत. याला 4 भाग आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. आणि त्याला मोक्ष नावाचं फळ आहे. आणि हे मोक्ष नावाचं फळ आहे ना, हे मिळालं की संत होतो. मग मोरे परिवाराच्या दुःखच पंग आपले सभेचे परिवार कीर्तनकार मंडळी महाराज कोणी असले तर ऐका नीट. 10वीला प्रवचन करताना नदीवर लोकांना टापा हाणीत बसू नका. आता तुम्हाला मरायचं कसं मरून दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो. सोमवारी मरण पवित्र नाही. नीट ऐकायचा बावळाटपणा. सोमवारी मरण पवित्र नाही. एकादशीला मरण पवित्र नाही. माळ घालून मरण सुद्धा पवित्र नाही. माळकरी सुद्धा नीट मारतात असा नियम नाही. आता मी माळकरी आहे, पोपटो आणि बोलतो. मरायच्या टायमाला अंडे मागू शकतो. या अशा गप्पा आणायच्या नाही का? तो काशीला गेलता. काशीला जाणारे एअरपट सुद्धा ध्यानात ठेवा. काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे. काशीतच मरायचं असतं. तो तिथून गावात येतो. मी दाव्याचं खात नाही, त्यामुळं कावळा येत नाही. त्याला पुरावा 12 वाद्य. मोक्ष देवन उदार होय कीर काशी शरीर ते गावी वेच कीजे. बोगसगिरी चालत नाही. मरण्याच्या बाबतीत नीट ऐका. सोमवारी मरण पवित्र नाही. एकादशीला मरण पवित्र नाही. खाते फुलून मरण पवित्र नाही. पंढरपुरात मरण पवित्र नाही. दिंडीत मरण पवित्र नाही. भजन करीत देह ठेवणं पवित्र आहे. उद्या काही टापा हाणायच्या, काहीच्या काही चालत नाही. काही लोक म्हणले तो दिंडीत मेला, आजारीच होता. असं काही नाही. आता मरायच्या आटी बिटी नीट ऐका जरा. माळकरी बिडकरी आणि नदीवर भाषण करणारे बी कोणलाही कैलासवासी म्हणत जाऊ नका. आणि कुणी वैकुंठवासी अशा पारावरच्या गप्पा हाणायच्या नाही. एक मरायच्या आटी ऐका नीट. एक, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. एक, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2, मरायला शुक्ल पक्ष असावं, म्हणजे पहिला 15वाला. 3, मरायला उत्तरायण असावं. आता उत्तरायण आहे. 21-12 आपले 21 जून पर्यंत उत्तरायण आहे. आता मरायला काळ चांगला आहे. पण आता माणसं मरत नाही. आणि दिवाळीला खाऊनच देते ना. ऐका, माणसाचा मृत्यू, मोबाईल बंद करे बऱ्या. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावं. उत्तर आयन असावं. आणि पाया पडून सांगतो सगळ्यांना, मरताना इंद्रिय टवटवीत असावे. पाया पडतो तुमच्या. याचं सिजर होऊ नये, याची बायपास होऊ नये, याला कात्री लागू नये. हे असं गेलं तरी चालेल. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. शरीर यमाच्या ताब्यात जावा, पण डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. तुमचं काय म्हणणं? याला कात्री लागू नये. खरं विनोद समजू नका तुम्ही. याला लोखंडी सळई घालणं, याचं बायपास होणं, याची एन्जिओप्लास्टी होणं, याचं सिजर होणं, हे शरीर कमकुवत होतं. आणि एकदा कमकुवत शरीर झालं की किती मोठा माणूस असू द्या, तो खचतो महाराज.
शुगर, अटॅक. आता या लोकांनी नादी लावली जनता, व लोकांना अटॅक येतो. कोणत्याला माहिती अटॅक म्हणजे काय चाललंय. डॉक्टरना आपलं तडाखेबाज म्हणायचं बा त्यांना अटॅक आला. काय आला अटॅक, कोण तपास करते? घरातल्यानी विचारायचं नाही, डॉक्टरना बिल सोडायचं नाही. डॉक्टर ते इतके हुशार झालेत, मेलेल्या माणसाचं बिल पेड झाले, मेला हेच सांगते नाही. बिल पेड झाले म्हणते आता तुम्ही घेऊन सेवा करा, मेवा तुम्ही खान, सेवा आम्ही करू. काय महाराज, झाकली 1.25 लाखाची जनता लुटायचं काम चाललंय. जनताही सहन करती, जनतेलाही काही वाटत नाही. आज 25-25 वर्षाचे पोरं झाले, कुशल लोक 10 लाख रुपये नोकरी लागाय भरतात. पुढं 25 वर्ष नोकरी, 10 लाख निघणार का वा? त्याच्यात तो 52ला परमनंट झालाय ना, 58ला रिटायर झालाय. 6 वर्षात काय वांगे लावतो का वावरा? काय बोलायचे दिवस राहिलेत महाराज. कोणी खरं कोणी बोलायचं नाही. अटॅक सुद्धा तुम्हाला एका मिनिटात सांगू का पुढे जाऊ? अटॅक काय येतो सांगू पटकन. आनंद आहे सुरू. एज्युकेटेड लोकांनी ठेवलं ठेवा, हे पुढारी बिडारी शिक्षक हे डिप्लोमा इंजिनिअरिंगचे पोरं बिरं निडाय का ते आई बाबा मातीत नाही घालू. तू का इंजिनियर व्हायचा, तो बाप का होतो ना तू पाहाचा. म्हातारा मेल्यावर त्याची आजी म्हणली म्हाताराच आला परत. त्याची इच्छा राहिली होती ना, म्हाताराच माझ्या पप्पाच्या पोटी आला. आता काय बोलायचं, काय लोक बोलतील. काही बाय माणसं म्हणत्या मी याच्या अगोदर या घरात काही नव्हतं, काही नव्हतं. तू काही 7-8 तांब्यान 10-12 ताटल्या घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली. बरं नसू दे काही, तू ज्याच्या संग आली तो तर होता ना का? तो तिकूनच आणला पिकअप मध्ये घालून. काही लोक बोलता म्हणते आपल्या बापाचं काही नाही. नसू दे, पण तू तर आहे ना का? तूही सासऱ्याचा आहे. काय बोलतील लोक. अहंकार नावाचं खोल आहे. आता आपण याच्यात घुसलोय. असा काळ येईल ह्या जगात का माणसं माणसात राहणार नाही. काळ आला महाराज. एका गावानं मागच्या 6 महिन्यात 50 अंत्यविधी पाहिल्या. एका गावात प्रत्येक बसलेल्या माझ्या समोरच्या माणसानं रक्ताचा एक माणूस गमावला आहे. कुणाची तरी आई गेली, कुणाचा तरी बाप गेला महाराज. 40% प्रेत वडीत नेऊन झालेत. वडीत नेले प्रेत, खांदेकरी नव्हते. 80% प्रेतांचं पिंडदान झालं नाही महाराज. एकुलता एक मुलगा, पण पाणी पाजायला नव्हता बापाला. पाणी पाजायला बायको रडायला नव्हती, भाऊबंद झाडायला नव्हते महाराज. 13व्याचे पदार्थ केले. 13व्याला स्वतःचा पोरगा बापाचा 13वा जेवला नाही. हे चित्र आपण 6 महिन्यापूर्वी पाहिलंय. बापाच्या 13व्याला मुलगा सुद्धा जेवला नाही. ते ताट गायनं कुत्र्यानं खालंय. काय प्रसंग पाहिलेत लोकांनी. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही, आणि अजून काय होईल सांगून होतो. 5 वर्षाने जमीन राहणार नाही. सगळे लोक वायले निघणार. घराला जागा जाणार, गोठ्याला जागा जाणार, पार्किंगला जागा जाणार, येरीला जागा जाणार, उकिड्याला जागा जाणार. जमीन राहणार नाही. 10 वर्षांनी डोंगर शिल्लक राहणार नाही. सपाट. आणि 10 वर्षांनी आमच्या पोराला नोकरी राहणार नाही. का? कारखाने ज्यांचे त्यांच्याच शाळा आहेत, ज्यांच्या शाळा आहेत त्यांच्यात बँका आहेत, आणि ज्यांच्या बँका आहेत त्यांच्यात पतसंस्था आहे, आणि ज्यांच्या पतसंस्था आहे त्यांचेच बचत गट आहे. दुसऱ्याने फक्त झेंडे रवणे.
जे नोकरी बोला शेती नाही शेती नाही नोकरी नाही आणि धंदा आणि धंदा करायला तुम्हाला माहिती म्हणून सांगतो तरुण पोरांना 10 वर्षांनी धंदाही करता येणार नाही का आत्ताच 3 किलोमीटरला 6 पंप 9 धाबे आत्ताच अजून 10 वर्षांना धंदा नाही नोकरी नाही मग आमची पिढी जगणार कशी क्वेश्चन मार्क आहे आणि ह्या मुद्द्याचा तुम्हाला विचारच करावा लागेल तुमचं काय मत आहे अरे वांज नावाचं झाड आहे इथं आपण तुम्ही काय काळजी करायचं नाही आणि त्या झाडाला खाली काय गेलात मुळे